या सगळ्या मुद्द्यांच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आता जोडले गेलेले आहेत निवृत्त मेजर डॉक्टर अश्लेषा तावडे मॅडम, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आपल्या सोबत आता निवृत्त कॅप्टन सुरेश वंजारी सर सुद्धा जोडले गेलेले आहेत। त्याचबरोबर निवृत्त कर्नल मोहन काकतीकर सर सुद्धा आपल्या सोबत आहेत। सर, तुमच्या दोघांचंही स्वागत। आणि थोड्याच वेळात आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनय जोगळेकर असतील आणि एअर मार्शल निवृत्त भूषण गोखले सर सुद्धा या चर्चेत थोड्याच वेळात सहभागी होणार आहेत। पण त्यांना मला वाटतं की आज आत्ता ज्या प्रकारचं स्टेटमेंट आलं आणि ते स्टेटमेंट अतिशय महत्त्वाचं आहे त्यांच्या मंत्र्यांचं। अर्थात पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलंय की पर्याय भारताला आमच्यासमोर कोणताच ठेवलेला नाहीये, युद्ध हा अंतिम पर्याय आहे। तर याच मुद्द्यावरनं आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूयात की पाकिस्तान फक्त बोलून म्हणजे वल्गना करून घाबरवतोय का पाकिस्तानची ताकद आहे, पाकिस्तान प्रवृत्त करतोय भारताला युद्ध करण्यासाठी। कॅप्टन सुरेश वंजारी सर, अर्थात हा प्रश्न आपल्याला विचारायला आवडेल की पाकिस्ताननं आत्तापर्यंत केलेले हल्ले आणि पाकिस्तानच्या मंत्र्यांकडनं सातत्यानं येणारी विधानं पाकिस्तान काय साध्य करू पाहतोय? आपण खरंच जर विचार केला तर पाकिस्तानमध्ये कधीही लोकशाही आलीच नाही आहे, एक पहिली गोष्ट। त्यामुळे 1947 सालापासून जरी पाकिस्तानच्या आपण 5-6 युद्ध झाली, त्या 5-6 युद्धात आपण पाकिस्तानला प्रॅक्टिकली झोपवलेलं आहे। आता हे प्रॉक्सीवर तर पाकिस्तान ऑलवेज खेळेल, कारण पाकिस्तानामध्ये सत्ता ही सैन्य दलाच्या हातामध्ये असल्यामुळे पर्टिक्युलर आर्मीच्या हातामध्ये जनरल लोक ठेवतात। ही सत्ता काबीज करण्याकरता पीओके हा कॉन्स्टंट हेतू आहे, म्हणजे कॉन्स्टंट लाईव्ह प्रयत्न असतो की हे एक्सचेंज पाठवायचे, गडबड करायचे, हे करायचे। आत्ता जे काही झाले टर्न झालेला आहे हा तो बॉर्डर इश्यूमध्येच होत होता। काही मध्यंतरी मुंबईत हल्ला वगैरे हे झाले ते होते, नाही असं नाही आहे। पण बेसिकली इट वॉज नेव्हर कन्सिडर ॲज ए हिंदू आणि मुस्लिम। हा जो पैगामचा जो अटॅक झाला होता, दोन्ही बाजू त्याच्या आहेत की ते विचारायचे हिंदू आहे काय मुसलमान, असाही पब्लिसिटी होत होती। आणि असाही आहे की आता पाकिस्तानाच्या ज्या मुसलमानांनी जे काय हे व्यक्ती ज्यांना मारल्या गेल्या किंवा रक्तपुरवठा करण्याकरता पाकिस्तानी नागरिक काश्मीरी नागरिक सुद्धा लाईनमध्ये उभे राहिले, ते रिस्पेक्ट ऑफ रिलिजन, याही गोष्टी होत्या। आता प्रश्न असा आला की हा प्रॉक्सी वॉर हे जरी आता थांबलं, वॉर कदाचित जास्त एक्सटेंड होईल असं मला वाटत नाही। जरी ते पाकिस्तानचे डिफेन्स मिनिस्टर म्हटले की ऑप्शन राहिलेले नाही आहे, ऑप्शन जरूर असतात आणि मला नाही वाटत की हे वॉर जास्त प्रोलॉंग होईल, कारण पाकिस्तान इज नॉट केपेबल, तेवढं काही त्याची काही ताकद नाही आहे की हे वॉर प्रोलॉंग करावं आहे। पाकिस्तानचा अनुभव आहे, बांगलादेश कसा क्रिएट झाला हे माहिती आहे त्यांना, आणि त्याच्यात राजकीय परिस्थिती पाकिस्तानामध्ये ती सुद्धा व्यवस्थित नाही आहे। सिव्हिल वॉर होण्याची शक्यता आहे, कारण आर्मीमध्ये सुद्धा फूट पडलेली आहे। मध्यंतरी न्यूज आली होती की राईट फ्रॉम ब्रिगेडियर डाऊन, ब्रिगेडियर, कर्नल, मेजर, कॅप्टन वगैरे सगळ्यांनी सिग्नेचर करून त्या जनरल मुनीर यांना रिझाईन करायला सांगितलं होतं, अशी बातमी होती। आता ह्या पाकिस्तानामध्ये ह्या गोष्टी असल्यानंतर आणि मुनीर साहेबांना जर ते सत्ता टिकवायची असेल तर ह्या गोष्टी प्रॉक्सी वॉर हे केलंच जात असतं। आणि आज जे काही आता पण आपण पाहतो ह्या प्रॉक्सी वॉरवरतीच पाकिस्तान जनरल्स जिवंत राहतात। आणि त्यात पुन्हा ही युद्धाची सगळी भाषा आहे युद्धाचं। हा, काकतीकर सरांना मला विचारायचं खरं तर, एका बाजूला नागरी वस्त्यांवरती हल्ले करणं, लष्करी तळांना खरं तर आपलं टार्गेट करणं, हे सगळं एका बाजूला सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला ही भाषा आहे की आम्हाला युद्धाशिवाय पर्याय नाहीये। हे ऍक्ट ऑफ वॉर आहे का, आणि या सगळ्याचा परिणाम नेमका काय होऊ शकतो भविष्यात? प्रश्न असा आहे की ऍक्ट ऑफ वॉर याच्यामध्ये मला वाटतं याच्यापेक्षा जास्त काही करण्याचं राहिलेलं नाहीये। होस्टाईल ऍक्शन्स त्यांच्या पूर्णपणे झालेले आहेत आणि एअरक्राफ्ट वापरलेले आहेत, मिसाईल्स वापरलेले आहेत। अशा परिस्थितीत आपल्याकडे जसं त्यांनी सांगितलं, उलट भारताकडे दुसरा काही ऑप्शन नाहीये। वी हॅव टू रिॲक्ट अँड वी हॅव टू रिॲक्ट स्ट्रॉंगली, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि युद्ध सुरू याच्यामध्ये म्हणायचं का? युद्ध सुरू झालंय असं बेसिकली असं आहे की जशी अक्रॉस द इंटरनॅशनल बॉर्डर जेव्हा ऍक्शन होते तेव्हा ते युद्ध सुरू झालं असं आपण म्हणतो। आणि जर तसं पाहिलं तर त्यांनी मिसाईल्सनी आपल्या सिटीजवरती सुद्धा अटॅक केलेले आहेत
आणि अशा परिस्थितीमध्ये असं काही ॲक्च्युली देर इज नथिंग रिअली रिटन डाऊन असं काही की युद्ध सुरू झालं, परंतु जी ॲक्शन्स आहेत त्याच्यावरून इंडिकेट होतं की हॉट वॉरची सुरुवात झालेली आहे. परंतु जसं आत्ता आपल्याला आपण ऐकलं की पाकिस्तान सध्याची परिस्थिती ही अजिबात अशी नाही आहे की ए लॉंग ड्रॉन वॉर ते भारताशी करू शकतील. बरं. आणि याचं जसं आपण पाहिलं, जर याच्या बॅकग्राऊंडमध्ये आपण गेलात तर ही जी ॲक्शन पाकिस्ताननी केलेली आहे ती बेसिकली त्यांच्या इंटरनल सिच्युएशनकडून लोकांचं लक्ष बाहेर वेधण्यासाठी केली होती आणि ही पुढे एक्सटेंड झाली आहे. बेसिकली पाकिस्तानी आर्मीची पॉप्युलॅरिटी अत्यंत कमी झालेली आहे आणि हेही पाहाल की इंटरनली त्यांच्यामध्ये टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज इतक्या वाढलेल्या आहेत, त्यांची इकॉनॉमिक कंडिशन इज पॅथेटिक. आता या सगळ्या गोष्टीकडून जर लोकांचं लक्ष काढून घ्यायचं असेल तर त्यांचा एक हुकमी एक्का हाच आहे की काश्मीर म्हणायचं आणि हिंदुस्थानच्या विरुद्ध काहीतरी सुरू करायचं, आणि ते त्यांनी एक्झॅक्टली केलेलं आहे. परंतु याचा परिणाम मला वाटते त्यांच्या कंट्रोलच्या बाहेर गेलेला आहे असं नक्कीच दिसतं, आणि याचा फायदा आपल्याला करून घेतला पाहिजे की वन्स फॉर ऑल वी विल हॅव टू टीच देम अ लेसन. अश्लेषा मॅडम, तुम्हाला विचारायला आवडेल की असं नेहमीच म्हटलं जातं की सोल्जर इज ऑलवेज ॲट वॉर. प्रत्येक सोल्जर हा कायम त्या वॉरलाईक सिच्युएशनमध्येच असतो कारण तो बॉर्डरवरती असतो. पण पाकिस्ताननं काल आपल्यावरती जवळपास 400 ते 500 ड्रोन सोडले फक्त 240 मिनिटांमध्ये, म्हणजे 3 ते 3.5 तासांमध्ये. आपण प्रत्येकाला उत्तर दिलं. आताही पूंछमध्ये आणि इतर काही सेक्टरमध्ये गोळीबार सुरू असल्याची माहिती येते आहे. तर जसं मी वंजारी सरांना पण विचारलेलं की सिद्ध काय करू पाहतो, एक प्रकारे उद्युक्त करणं म्हणतो आपण समोरच्याला की सतत त्याला त्रास द्या, सतत त्याला टोका. तर पाकिस्तान अगदी हेच करू पाहत आहे की भारतानं काहीतरी मोठी ॲक्शन घ्यावी? मॅडम, आपला आवाज येत नाहीये. म्यूट आहे. जसं मी काल देखील म्हटलं होतं ज्ञानदा की पाकिस्तान आणि आता सरांनी देखील सांगितलं की पाकिस्तानचे त्यांचे इंटरनल प्रॉब्लेम्स इतके आहेत की त्यांना दुसऱ्या कुणालाही दाखवण्याच्या आधी स्वतःच्या त्यांच्या जे नागरिक आहेत आणि त्या स्वतःच त्यांची जी लढणारी फौज देखील आहे त्यांना देखील लढण्यासाठी प्रवृत्त करण्याकरता काही गोष्टी करायला लागतात. आणि वन ऑफ देम इज दिस. तर ते भारताला किती उद्युक्त करतात किंवा स्वतःच्या लोकांना जास्त की दिस इज अ फेस सेव्हर फॉर देम, की आम्ही काहीच करत नाही असं नाही तर आम्ही काहीतरी इथे करतोय. आणि आपण हे देखील पाहिलं की काही त्यांचे जे शेल्स होते त्याच्यामध्ये पेलोड पण नव्हता. म्हणजे देवर द काइंड ऑफ ड्रोन्स जे आपण लग्नांमध्ये वगैरे शूटिंग करता कदाचित वापरतो तशा प्रकारचे काही एमटी ड्रोन्स. सो ह्या सगळ्या एमटी म्हणजे काय म्हणतात फुकाच्या वल्गना ज्या आहेत त्या देखील आहेत. त्यातून दुसरा एक आपण विचार करतोय की आपल्याला जास्त एंगेज करण्याचा प्रयत्न केला जातोय का ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, वाईल त्यांचे जे नापाक इरादे आहेत ते दुसऱ्या कोणत्या पद्धतीने ते सायमल्टेनियसली इन्फिल्ट्रेट करून किंवा हे करून करण्याचा प्रयत्न करत आहेत का. पण काहीही झालं तरी पाकिस्तान, जसं वंजारी सर म्हणाले की पाकिस्तानची छाती नाही, पाकिस्तानची ताकद नाही की ते आपल्याशी एक ओपन युद्ध छेडू शकेल आणि ते पुढे नेऊ शकेल. बरोबर. ठीक आहे वंजारी सर, या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जी कृती सध्या होताना पाहायला मिळतोय पाकिस्तानच्याकडून सातत्यानं उकसवलं जातंय का, आणि ही त्यांची ऐतिहासिक चूक ठरू शकेल का जर समजा या परिस्थितीत युद्धाला तोंड फुटलं तर? युद्धाला तोंड बेसिकली काय झालेलं आहे की हा जो पहलगामचा जो इश्यू झाला आहे तो इश्यू हा सिव्हिलियन लोकांच्यावरती एक्सटेन्सिव्हली अटॅक केलेला आहे. त्यामुळे इंडिया हॅज गॉट ए लॉट ऑफ सिम्पथी फ्रॉम मोस्ट ऑफ द वर्ल्ड नेशन्स. वी हॅव गॉट ए सिम्पथी फॉर इट. आणि त्या सिम्पथीचाच आपण उपयोग करून ते एक्स्ट्रीमिस्टचे अड्डे उडवतोय. हा एक इश्यू आहे. वी आर नॉट गोइंग टू फॉर अदर थिंग दॅन अवर इन्स्टॉलेशन्स ऑफ एक्स्ट्रीमिस्ट इन्स्टॉलेशन्स. त्यामुळे हा एक हे आहे. आता मोठं वार करायचं तर त्यामुळे ती सिम्पथी कमी होणार आहे. आज जे काही आपण करतोय त्याला कॉज आहे, काही काही कारण आहे, आणि म्हणून जग पाठीशी आपल्या उभं राहिलेलं आहे. 1-2 राष्ट्र सोडली
ते प्रो पाकिस्तानी आहेत. अदरवाईज होल वर्ल्ड इज ऍक्सेप्टिंग अवर ऍक्शन व्हॉट वी आर डन इट. आणि वी आर क्वाईट केपेबल. मोठं युद्ध सुरू होईल असं मला वाटत नाही, कारण पाकिस्तानची सुद्धा तेवढी ताकद नाहीये. पण प्रवृत्त केलं जाते का चालवण्याची? काय ते प्रवृत्त केलं जाते का युद्धासाठी? आता प्रवृत्त तर करतातच आहे ते. आता इट इज अप टू अवर नेशन वेअर टू स्टॉप अँड वेअर टू गो. आता ही सिंपती आपल्याकडे ही आपल्या आहेत. आपल्या म्हणजे सरकार हे समजत आहे की आपल्याला ही सिंपती आहे, त्या सिंपतीमध्येच आपल्याला जो काही रोल करायचा आहे तो करतोय आपण. आणि वी आर डेफिनेटली पॉवरफुल आहोत, व्हेरी पॉवरफुल आहोत. ही जी काय एअर डिफेन्स वगैरे जी आहे ती आपल्याकडे पूर्वीपासून 71 सालापासून सुद्धा याचा प्रयत्न झालेला होता. नेव्हीनी वापरलेली होती ज्या मिसाईल्स बोट्स आहेत, ऑल कॉम्प्युटराइज आहेत. आणि वी आर केपेबल. म्हणजे जसं आता कुणी वक्त्याने आपल्याला सांगितलं की पाकिस्तानातून त्यांनी बटन दाबलं, रॉकेट वरती आलं तर ते हिंदुस्थानच्या हद्दीत यायच्या आधी ती तिथेच उडवता येईल एवढी आपल्याकडे ते एअर डिफेन्स प्रणाली डेव्हलप झालेली आहे. 71 सालामध्ये आपण ज्यावेळेस शिवानी मॅडम तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. ज्यावेळेस पाकिस्तान अश्लेषा मॅडम तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. सॉरी. हो, जसं सर म्हणाले तसं ते उपसवतात. म्हणजे खरं तर जसं आपण ब्रीफिंग बघतोय किंवा ज्या प्रकारे आपण हँडल पण करतो आहोत द एंटायर सिच्युएशन, आय थिंक जो म्हणजे आपले जे सैन्य तिन्ही सैन्य दल आहेत ते एवढ्या मॅच्युअरली हे अख्खी सिच्युएशन आणि ऑपरेशन हँडल करता आहेत की बिकॉज कोणीतरी अशा प्रकारचं ऍक्ट करतं आहे ज्याच्यामुळे कोणाला तरी युद्ध करायला भाग पाडणं, तर आपण त्या भाग पाडण्याच्या खूप पुढे आहोत असं मला वाटतं. आपल्याला वी हॅव द अपर हँड, जसं सर म्हणाले. आज आपल्या पाठीशी आहे अख्खं जग. त्याचं कारणच ते आहे की आपले जे पर्पज आहे तो आहे. आणि तो पर्पज एवढा म्हणजे ते उद्देश जो आहे तो एवढा डीप आहे आणि एवढा सटीक आहे की त्यासाठी आपण जे ऍक्टिव्हिटीज करतोय ते देखील तेवढंच गांभीर्य बाळगून आहेत. आणि मला वाटत नाही की ते गांभीर्य आपल्या अख्ख्या म्हणजे आपलं आज ब्रीफिंग बघितलं आपण, आपले जी सगळी मंडळी समोर येत आहेत, जशा प्रकारचे मेसेजेस येत आहेत, कोणत्याही प्रकारे हे एक स्पॉन्टेनियसली किंवा असं एखादी ऍक्टिव्हिटी होईल असं वाटत नाही. त्याच्या मागे एक खूप चांगला आणि डीप विचार घेऊनच आपण जे ऍक्ट करतो आहोत ते आहेत. मॅमने आता जे सांगितलंय मला त्या अनुषंगानेच एक प्रश्न विचारायचा आहे वंजारी सरांना. वंजारी सर, आपला अप्पर हँड आहे. एका रात्रीमध्ये अर्ध्या तासामध्ये आपण जे स्ट्राईक केलेलं होतं, ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं, पत्ताही लागला नाही कोणाला, पाकिस्तानी सगळे झोपेत होते. असं असताना सुद्धा कोणाच्या बळावर पाकिस्तान या वल्गना करतो युद्धाच्या? असं आता ज्यावेळेस मी डिफीट होतो त्यावेळेस मी हे करतोच, आवाज चढवतोच. आता तिथे ते आवाज चढून त्यांच्या जनतेसमोर त्यांना राहायचे, त्यांच्या खुर्च्या टिकवायच्या त्यांना, तर ते बोलणारच, दम देणारच आणि हे करणारच पाकिस्तानवरती. तर त्यातलाच हा प्रकार आहे. आणि युद्ध लॉंग करणं कोणालाच परवडण्यासारखं नाहीये. आलं का लक्षात? एक तर पाकिस्तानला अजिबातच नाही आणि आपण केपेबल आहोत म्हणून युद्ध करायचं असं शक्य होणार नाही. कारण आता गेल्या 70 वर्षांमध्ये आपण जो हिंदुस्थान डेव्हलप झालाय, भारत डेव्हलप झालाय, त्यामुळे पाकिस्तानमध्ये काहीच डेव्हलपमेंट झालेली नाही आहे. आपल्याकडे डॅम्स आहेत, आपल्याकडे इंडस्ट्रियल इस्टेट्स आहेत, पुष्कळ डेव्हलपमेंट झालेलं आहे 70 वर्षामध्ये, 70-75 वर्षामध्ये. तर त्याचंही आपल्याला प्रोटेक्शन करावं लागणार आहे. ज्यावेळेस हे चाललंय आता आपल्याकडे वर्ल्ड सिम्पथी पण आहे, त्यामुळे आपल्याकडे सुद्धा राजकारणी माणसांनी सुद्धा स्टेप बाय स्टेप हे गोष्टी केल्या पाहिजेत. मग मुद्दा तोच आहे ना सर, आता अप्पर हँड आहे आपल्याकडे, परिस्थिती आपल्यासाठी अतिशय चांगली आहे, सकारात्मक आहे आपल्यासाठी. सततच राहिलंय, गेले 70 वर्ष राहिलेलंच आहे. हो, पण आता या परिस्थितीमध्ये काकतीकर सरांना मला विचारायचं आहे, काकतीकर सर, मग या परिस्थितीत आपण ऑल आउट करण्याची ही संधी नाहीये का आपल्याला? आपण जी दहशतवादाच्या विरोधातली लढाई पुकारलेली आहे, ही लढाई अर्धवट राहील, अर्धवट मारलं ना मग त्याला, केवळ आपण तिथं जाऊन हल्ले केले याच्याने आपला उद्देश साध्य झाला का? आपल्याला पुढे न्यावं लागेल ना दहशतवादाच्या विरोधातली लढाई. कधीही आपल्याला
युद्ध हे हा लास्ट पर्याय असतो कुठल्याही गोष्टीमध्ये. आणि सध्या भारताची जी परिस्थिती आहे त्या अशा आपण एक अशा फेजमधून जातोय की वी आर अबाउट टू टेक ऑफ अँड बिकम अ वर्ल्ड. हा आणि कुठल्याही युद्धानंतर चिरच खाली जाते. अशा परिस्थितीत आपल्याला म्हणजे स्वतःहून आपल्याला युद्धाला जायचं नाही आहे, परंतु हे युद्ध जर आपल्यावर लादलं गेलं तर कदाचित आपण जसं स्लो ब्लिडिंग होण्यापेक्षा आपण एकदाच हे संपवावं हा विचार त्याच्यामध्ये निश्चितच असेल. परंतु हेही आपल्याला लक्षात घ्यायला हवं याच्यासाठी आपण किती किंमत मोजायला आपण तयार आहे हे नॅशनल लेवलवरती आपल्याला ठरवायला लागेल. आणि हे जे डिसिजन आहे दिस इज अ पॉलिटिकल डिसिजन आणि ते आपल्या नेत्यांना घ्यायला लागेल. अच्छा, तुम्ही तिघे जण, तुम्हाला फील्डचा पण अनुभव आहे, तुम्हाला सिस्टीमचा पण अनुभव आहे. सध्या सैन्याकडनं आणि प्रशासनाकडनं ज्या प्रेस कॉन्फरन्स जे ब्रीफिंग होत आहे ते आपण सर्वजण पाहतोय. म्हणजे नीड टू नो बेसिसवरती ते आपल्याला माहिती देत आहेत, हे झालं, आम्ही हे केलं आणि हे इतकी सध्याची परिस्थिती आहे. पण पब्लिक इंटरेस्टचा प्रश्न उत्सुकतेपोटी मी तुम्हाला विचारते की ह्याच्या पलीकडे जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा याच्या पलीकडे वेगवेगळ्या पातळ्यांवरती नेमकं काय चालू असतं, काय घडत असतं, नीड टू नो बेसिसच्याही पलीकडे. वंजारी सर. वर्ल्ड हॅज सीन द फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर. युद्ध हे कुठे सोल्युशन निघालेले नाहीये, पण युद्ध होऊ नयेत ते सोल्युशन निघालेले. म्हणून युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन निर्माण झालं. युद्धामध्ये कोणाचाच फायदा होत नाहीये. जो युद्ध करतो किंवा जो युद्ध डिफीट होतो किंवा जो विनर होतो दोघांचे नुकसान होतं. एक्सेप्ट तर अमेरिका सोडा, कारण ती दूरच पडलेली होती. म्हणजे यू टेक एक्झाम्पल ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर. म्हणजे फर्स्ट वर्ल्ड वॉर झाल्यानंतर जगामध्ये विचार यायला लागले की अशी काही ऑर्गनायझेशन असावी की युद्ध होऊ नये, माणसांची माणूसहानी होती. आणि हे जर डेव्हलपमेंट ऑफ वेपन जी सुरू झालेली आहेत या पृथ्वी तलावरती माणूस तरी राहील की नाही ही. पण सर मुद्दा हा सुद्धा आहे ना की ही संस्था, हीच आंतरराष्ट्रीय संस्था दहशतवाद रोखण्यात अपयशी ठरली ना. पाकिस्तान सारख्या राष्ट्रांना वेसण घालण्यामध्ये ही संस्था अपयशी ठरली ना. हे पण जगाच्या समोर गेलं की. हॅलो. हा साहेब बोलतात ते बरोबर आहे, पण प्रयत्न तर जरूर आहेत, नाही तसं नाहीये. कारण ह्या त्याच्यानंतर जी राष्ट्र निर्माण झाली, रशिया घ्या किंवा हे झालं, दॅट वॉज अ फेडरेशन ऑफ सो मेनी कंट्रीज, सो मेनी पार्ट. एक्सपान्शन ऑफ द लँड, तुमच्या नेशनचे बाउंड्रीज त्या झालेल्याच आहेत सेकंड वर्ल्ड वॉर नंतर सुद्धा. म्हणून ती शांतता नाही. म्हणजे आज युक्रेन वगैरे का झालं, 1990 साली रशिया फुटली, का झालं हे असं, कारण सेपरेशन होतं तिथे आफ्टर सेकंड वर्ल्ड वॉर. म्हणून त्या 90च्या नंतर स्वतंत्र झाले. आता आपण ते पाकिस्तानात तेच बघतोय. कारण पाकिस्तानामध्ये जसं सिंध, पंजाबीचे आर्मी जनरल्स वगैरे आहेत त्यांचं डॉमिनेशन आहे, म्हणून तो बांगलादेशही फुटला. ह्या गोष्टी राजकारणाचं राष्ट्रीय नेते असतात, त्यांना कळलं पाहिजे आपण कुठे अन्याय किती करायचं आणि काय करायचं ते, नाहीतर ही फुटाफुटी होत आहे, मग त्याच्यातून युद्ध निर्माण होतात. बरोबर, असं आहे. तुम्ही तिघांनी सुद्धा बोलता बोलता एक मुद्दा हायलाईट केला, तो म्हणजे भारताला प्रचंड मोठा आंतरराष्ट्रीय सपोर्ट आहे. या मुद्द्यावरती आपल्याला यायचं आहे, पण एक मोठी ब्रेकिंग बातमी आलेली आहे. सांबा सेक्टरमध्ये मोठ्या घडामोडी घडतात. सांबा सेक्टरमध्ये स्फोटाचे आवाज आलेले आहेत. तर फिरोजपूरमध्ये सुद्धा ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. ज्ञानदा, आत्ताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे फिरोजपूरमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर येते. सांबा सेक्टरमध्ये सुद्धा स्फोटाचे आवाज आलेले आहेत. याचाच अर्थ रात्रीच्या अंधारामध्ये भ्याड हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जातोय. काल सुद्धा रात्री 8:30 ते 9च्या दरम्यानच पाकिस्ताननं हल्ल्याला सुरुवात केली होती. शेकडो ड्रोन भारताच्या दिशेनं पाठवलेले होते आणि आता सुद्धा तसाच काहीसा नापाक मनसुबा हा पाकिस्तानचा दिसून येतोय. कारण रात्री बरोबर 8 वाजून गेलेले आहे, 8:30 वाजायला आले आणि त्याच वेळेला सांबा सेक्टरमध्ये स्फोटाचे आवाज यायला सुरुवात झाली आहे. फिरोजपूर जे पंजाबच्या बॉर्डर लाईनचा एरिया आहे त्या ठिकाणी सुद्धा ब्लास्ट झाल्याची माहिती समोर येते आणि या ब्लास्टच्या मागे पाकिस्तानचाच हात असल्याचा पुन्हा एकदा या ठिकाणी समोर येताना दिसून येते. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात की तिघांनाही म्हणजे आत्ता जी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे त्याच अनुषंगानं प्रश्न की कालचे जे ड्रोन होते, जी सैन्य दलानं माहिती दिली, जवळपास 300 ते 400 ड्रोन्स होते,
240 मिनिटात म्हणजे 3 ते 3.5 तासामध्ये पाकिस्ताननं हा अटॅक केलेला होता. जवळपास 25 शहरं आणि 4 राज्य यांना पाकिस्ताननं टार्गेट केलेलं. तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे, आणखी एक ब्रेकिंग आहे, काही व्हिज्युअल आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी एक हाय लेवल मीटिंग घेतली आहे, त्या हाय लेवल मीटिंगची दृश्य आपण पाहतोय. हाय लेवल मीटिंगमध्ये कोण कोण आहे? सैन्य दलाचे अधिकारी आहेत, वायुसेनेचे अधिकारी आहेत, अजित डोवाल आहेत, देशाचे संरक्षण मंत्री आहेत. एक्सक्लुझिव्ह दृश्य, एक्सक्लुझिव्ह फुटेज आपण पाहतोय सध्या. आणि सातत्यानं जी परिस्थिती बदलत चालली आहे त्याच्याबद्दलचं मंथन, पुढच्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठीची रणनीती, हे सगळं आखलं जात आहे. पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि त्याच्यानंतर भारतानं उचललेलं कठोर पाऊल, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की सातत्यानं या सगळ्या बैठकांचं सत्र सुरू आहे. अगदी बरोबर आहे विलास. याच्यानंतर आपण जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. ते दिल्लीमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. प्रशांत, काय सांगाल? काल सुद्धा रात्री हल्ले झाले होते पाकिस्तानकडून, त्याच्यानंतर आत्ताही जेव्हा 8-8:30 वाजायला आलेले आहेत त्यावेळेला सांबा सेक्टर, जम्मू काश्मीर असेल किंवा इकडे पंजाबच्या दिशेनं जी बॉर्डर लाईन आहे त्या ठिकाणी स्फोटाचे आवाज येत आहेत आणि अशाच सुरू असलेली ही हाय लेवलची मीटिंग. हा, बरोबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी अत्यंत महत्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उपस्थित आहे, त्याशिवाय तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख ते देखील उपस्थित आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक सुरू आहे आणि बैठकीच्या दरम्यान सांबा असो, पूंछ असो या भागामध्ये जोरदार आवाज येत असल्याची माहिती पुढे आलेली आहे. होऊ शकतं क्रॉस फायर ज्या पद्धतीनं पाकिस्तानच्या दिशेने गोळीबार केला जातो त्याचाही आवाज असण्याची शक्यता आहे. सध्या या संदर्भात कोणी भारतीय लष्कराने स्पष्टपणे बोलण्यास तयार नाही. पण अतिशय महत्वाचं आहे की आज ज्या पद्धतीनं पूंछ असो, सोबतच उरी असो किंवा मग यानंतर जर बघितलं आपण पहलगाम असो, पहलगामच्या जवळ क्षेत्रात असलेलं इतरही क्षेत्र असो जिथे केस फायर व्हायोलेशन झाल्यानं दहशतवाद्यांची घुसखोरी होण्याचा प्रयत्न आहे, त्याचमुळे पाकिस्तानच्या दिशेने जोरदार गोळीबार केला जात असल्याची माहिती पुढे आलेली आहे. महत्वाचं म्हणजे त्या संदर्भात अतिशय या घडीला अत्यंत महत्वाचं आहे की पूंछ मध्ये आणि खास करून जर बघितलं आपण तर सोबतच जर बघितलं आपण तर काही ठिकाणी ज्या पद्धतीने जोरदार आवाज येत असल्याची माहिती पुढे आलेली आहे. या सगळ्यांमध्ये अत्यंत महत्वाचं आहे की सांबा जी सेक्टर आहे ज्यामध्ये या सांबा सेक्टरमध्ये कालही जर बघितलं तर काल सांबा सेक्टरमध्ये 8 दहशतवाद्यांना ठार करण्यामध्ये भारतीय लष्कर यशस्वी झालं होतं. सीमा सुरक्षा दलाने ही कारवाई केली होती. आज त्याच भागामध्ये पुन्हा जोरदार आवाज येत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या घडीला अत्यंत महत्वाचं आहे की एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक सुरू आहे. फिरोजपूरच्या आसमानामध्ये, फिरोजपूरच्या आभाळामध्ये देखील जोरदार आवाज येत असल्याची माहिती पुढे आली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये जर बघितलं, खास करून जम्मू या सेक्टरमध्ये सायरन. अगदी बरोबर आहे प्रशांत. एकूणच असं म्हणता येईल की एकीकडे पाकिस्तानकडून भ्याड हल्ले रात्रीच्या अंधारामध्ये पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आणि त्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक, याच्यामध्ये एखादा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो का, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष आहे. धन्यवाद याविषयी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहूयात. विलास, आणि याच मुद्द्यावरनं म्हणजे मी एकच मिनिट घेते फक्त विलास, की याच मुद्द्यावरनं मला अश्लेषा मॅडमला एक प्रश्न विचारायचा आहे. मॅडम, ही जी दृश्य आपण पाहतोय आत्ताच्या मीटिंगमधली, सगळेजण कॉम्बॅट युनिफॉर्ममध्ये आहेत. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या काय म्हणतात त्याला, जे सैन्याचे प्रमुख आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, जनरल ते स्वतःच्या ड्रेसेसमध्ये असतात, पण आता सगळेजण कॉम्बॅट युनिफॉर्ममध्ये पाहायला मिळत आहेत. बऱ्याचदा कृतीतनं सुद्धा संदेश दिला जातो आणि देहबोलीवरनंही संदेश दिला जातो. तर हा काय संदेश असावा कॉम्बॅट युनिफॉर्म सगळ्यांनी घालणं? ज्ञानदा, एक अतिशय चांगला प्रश्न विचारला. कारण आपण जेव्हापासून जो आपला 22 तारखेला जो अटॅक झाला पहलगाम मध्ये, त्यानंतर जर आपण नोटीस केलं असेल तर आपले ऑनरेबल प्राईम मिनिस्टर मोदीजी ज्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावर एकदाही त्यांनी हसू किंवा आनंद हा दिसलेला नाही. त्यांचं जे एक गांभीर्य आणि चेहरा, त्यांनी अत्यंत म्हणजे मनापासून ह्या गोष्टीला मानलं होतं की हा त्यांचं मिशन त्यांनी बनवलं होतं. हे जे म्हणजे जसं त्यांचं नाव घेऊन सांगितलं होतं की जाकर आपके सरकार को बोलो, त्या क्षणापासून ते इथे देखील आले जी आणि त्यांच्या त्या आविर्भावामधून किंवा त्यांच्या त्या चेहऱ्यामधून एक मेसेज जातो ज्ञानदा की दिस इज नॉट एनिथिंग, किंवा आपण त्याच्यामध्ये यश देखील प्राप्त करतोय. गेले 3 दिवस आपण सातत्याने यश प्राप्त केलंय. प्रत्येक ऑपरेशन, प्रत्येक अटॅक फॉईल केलाय आणि तरी देखील त्यांचा चेहरा जर तू बघशील तर तो
एका एका अशा नेत्याचा आहे, तो लीडर तर आहे, संयमी आहे, पण साहसी आहे आणि दूरदर्शी आहे. बट यू वर सेइंग की नीड टू नो बेसिस. दिस इज द मेसेज दॅट वी नीड टू नो. Our army chiefs, our all services chiefs are in combats. They are ready. जसं मी कालही म्हटलं, युद्धाय कृत निश्चया, तसे ते रेडी आहेत. अजून वी डू नॉट डिक्लेअर वॉर बिकॉज वी ऑलवेज, आपण नेहमी संयम बाळगतो. संयम आपण डिक्लेअर केलेलं नाहीये, पण आपण सज्ज आहोत हा मेसेज ज्ञानदा. आणि आपण बघितलं 2 आपल्या महिला अधिकारी जेव्हा पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्स मध्ये आल्या आणि काल आणि आज हे जेव्हा दोघं एकमेकां आले काल प्रेस कॉन्फरन्सला सामोरं जाण्यासाठी, तेव्हा सुद्धा ते अशाच प्रकारे आपण सज्ज आहोत हे त्यांनी दर्शवलेलं होतं. आता या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनय जोगळेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अनयजी, स्वागत आहे तुमचं. प्रश्न हा आहे, काल जेव्हा सीमेवरती इतका प्रचंड तणाव होता तेव्हा अमेरिकेने स्पष्ट शब्दात सांगितलं नन ऑफ आवर बिझनेस. याचा अर्थ काय घ्यायचा? पाकिस्तानच्या डोक्यावरचा हात निघालाय का? निश्चितपणे आताची जी अमेरिका आहे, डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका आहे, डोनाल्ड ट्रम्प अमेरिका फर्स्ट या मुद्द्यावर किंवा मेक अमेरिका ग्रेट अगेन या मुद्द्यावर निवडून आलेले आहेत. त्यांच्यासाठी मेक्सिकोची सीमा, कॅनडावरनं असलेलं होत असलेले टॅरिफ, चीनमधनं येत असलेलं फेंटेनिल, हे मुद्दे जास्त महत्वाचे आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्या संघर्षात मध्यस्थी करण्याची हौस त्यांना नाहीये. भारत जे करतोय ते कदाचित योग्य करतोय आणि त्याला ते करून द्यावं असं त्यांचा कल असावा. कारण एकीकडे जे.डी. वान्स अशा प्रकारची मुलाखत देत असताना दुसरीकडे मात्र मार्को रुबियो जे त्यांचे परराष्ट्र सचिव आहेत, ते सातत्याने आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर जयशंकर यांच्या संपर्कात आहेत. आणि बाकी अमेरिकन प्रशासनातले जे महत्वाचे लोक आहेत, म्हणजे याच्यामध्ये काश पटेल असेल किंवा मग तुलसी गबाड असतील किंवा या सगळ्या लोकांनी भारताविरुद्ध झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे आणि एका प्रकारे भारताला मानसिक दृष्ट्या पाठिंबा दिलेला आहे. मला असं वाटतं भारत आपली लढाई लढायला समर्थ आहे आणि अमेरिकेची त्याला काही हरकत नाहीये. निश्चितच ही लढाई केवळ सैन्य तिथं सीमेवर लढते असं नाहीये, तर ही लढाई 2 पातळीवर, वेगवेगळ्या पातळीवर, 2च नाही अनेक पातळ्यांवर लढली जाते. जशी ती सीमेवर तशीच कूटनीतीच्या माध्यमातून सुद्धा ती लढली जाते. म्हणूनच मला वंजारी सरांना विचारायचं आहे, सर कूटनीतीची लढाई आपण जिंकलोय का? ज्या प्रकारे आपण पाकिस्तानला एकटं पाडण्यात यश मिळवलेलं आहे आणि सगळे देश आपल्या बाजूने उभे आहेत, तुम्ही सुद्धा त्याचा उल्लेख केलेला होता, हे आपल्या कूटनीतीचं ती सुद्धा एक लढाई, ती लढाई आपण जिंकली आहे का? याला सोल्युशन आहे ते राजकीय सोल्युशनच आहे. बेसिकली हे जे तह करतो आपण वगैरे वगैरे, हे या राष्ट्रीय, जसं मी इतिहास आहे, हा इतिहास आहे की तह, युद्ध हे काही सोल्युशन नाही आहे, म्हणून ते तह होतात. मग ह्या गोष्टी आपण थोडी थोडी मारामारी करतो, मग मागावर तुम्ही पडतोयस, मी पडतोय, काहीतरी याच्यातून मार्ग काढूया आणि निघेल मार्ग याच्यातून, मला डेफिनेटली वाटतंय. आणि दिस इज राजकीय सोल्युशनच त्याला उपयोगी पडतं शांतता राहण्याकरता. निघेल सोल्युशन निघेल याला. हो अनय, तुम्हाला विचारायचंय की खूप फेमसली म्हटलं जातं की शांततेच्या काळामध्ये तुम्ही जितका घाम गाळता, युद्धाच्या काळात तुम्हाला तितकंच कमी रक्त सांडावं लागतं. तर शांततेच्या काळामध्ये भारतानं ज्या गोष्टी केल्यात, नवे मित्र जोडल्यात, त्यातला कुठला नवा मित्र हा भारतासाठी आता फायदेशीर ठरू शकतो किंवा ठरतोय? भारताला कोणता मित्र अधिक फायदेशीर ठरेल त्याच्यापेक्षा भारताने शांततेच्या काळात जी तयारी केलेली आहे, म्हणजे लक्षात घ्या, कारगिल युद्ध ते आताचं युद्ध, या काळात भारताची अर्थव्यवस्था जी पाकिस्तानच्या दुप्पट किंवा तिप्पट आकाराची होती, ती आता पाकिस्तानच्या 10 पट आकाराची झालेली आहे. भारताचं संरक्षणावरचा खर्च जे बजेट असतं ते पाकिस्तानच्या 7 ते 8 पट जास्त इतकं आहे. आणि केवळ एवढंच नाही तर भारताने जी तयारी केलेली आहे, म्हणजे भारताची सैन्य दलं कायमच अतिशय व्यावसायिक, अतिशय प्रोफेशनली काम करायची, पण त्याच्यामध्ये ज्या सुधारणा घडवून आणलेल्या आहेत की याच्यामध्ये इंटिग्रेटेड वॉर थिएटर्स तयार करण्यात आलेलं आहे, CSDSचं पद तयार करण्यात आलंय, ऑर्डिनन्स जे डेपो होते त्यांचं कॉर्पोरेटायझेशन करण्यात आलेलं आहे. याच्यामुळे खूप जास्त फरक पडलेला आहे. भारत आज जगातल्या अनेक देशांमध्ये, म्हणजे रशिया असेल, अमेरिका असेल, इस्रायल असेल, ते अगदी सौदी अरेबियासारखे देश, म्हणजे इस्लामिक देश असतील, त्यांच्याबरोबर आज भारत सैनिकी कवायती करत आहे. या कवायतींचा फायदा भारताला रणनीती ठरवण्यात होतोय. अतिशय शांत चित्ताने एक एक पायरी चढत, म्हणजे पाकिस्तानने एक गोष्ट केली तर आम्ही तेवढीच गोष्ट करणार, इतक्या शांतपणे आपण या गोष्टी करतोय. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये भारताचं नागरी नेतृत्व, याच्यामध्ये सरकार आलं, विरोधी पक्ष आलं, ते सध्या एकत्र सगळेजण आहेत, आणि लष्करी नेतृत्व
आणि खाजगी क्षेत्र या तिघांचं एकत्र जे काम चालू आहे ते अतिशय महत्वाचं आहे. मला असं वाटतं भारताच्या मित्र देशांपैकी आत्ताच्या या युद्धामध्ये जर आपण बघितलं तर एका प्रकारे फ्रान्सकडून आपण घेतलेली रफाल विमानं असतील किंवा जे स्मार्ट वेपन्स आपण वापरलेली आहे त्याच्यामध्ये गायडेड लॉयटरिंग म्युनिशन आहे किंवा मग ते इस्रायल बरोबर आपण तयार केलेले आहे. आजच बातमी आली होती की अदानी उद्योग समूह आणि एक स्टार्टअप कंपनी यांचं इस्रायली एल्बिट कंपनीच्या सोबतची भागीदारी आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, पण आत्मनिर्भर भारताचाही याच्यामध्ये अतिशय महत्वाचं भूमिका आहे. आकाशपासून ते अनेक गोष्टी आपण त्या केलेल्या आहेत. आणि मला मुद्दाम आश्लेषा मॅडमला हे विचारायचं आहे की ज्या प्रकारे आपण एक साध्या भाषेत सांगायचं तर हा आता मोबाईल आहे. हा मोबाईल जसजसं त्याचं वर्जन नवं येतं तसतसं आपण अपग्रेड होणं गरजेचं असतं. आणि अपग्रेड मानवी उत्क्रांती असो किंवा काही असो, अपग्रेड होणं महत्वाचं असतं. भारतीय सैन्य आणि इथलं सगळं शस्त्रसाठा आपण सगळ्या गोष्टी तंत्रज्ञान अपग्रेड करत गेलो, ही आपली उजवी बाजू ठरतीये का आज? ऍब्सोल्युटली विलास, खरंच सांगायचं झालं तर जसं आपण काल पण म्हटलं की भारत हा इट इज यंग नेशन. आपल्याकडे तरुण नेतृत्व आणि तरुण वयाने नाही तर विचारांनी आणि कृतीने हे आपण सतत बघत आलो आहोत. लास्ट आपला जेव्हा उरीचा हल्ला म्हणजे किंवा आपण जे सर्जिकल स्ट्राईक केले आणि त्यानंतर आजचा जो हल्ला आहे 22 तारीख, त्याच्यामध्ये खूप मोठा फरक दिसतो. आणि तो म्हणजे टेक्नॉलॉजी वॉरफेअर इज व्हॉट वी ऍक्च्युअली वेंट फॉर. आणि दॅट टेक्नॉलॉजी जम्प जी आहे ती पाकिस्तानला ती समजू शकली नाही की आपण किती पुढे तंत्रज्ञानाला घेऊन गेलेलो आहोत. आणि म्हणजे ते मॅन्ड एअरक्राफ्ट असोत किंवा अनमॅन्ड असोत, ड्रोन्स असोत, आणि द वे इंटेल हॅज प्लेड अ मेजर रोल. तर ती कशी आपण कशी ती काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीचा खूप वापर झाला. सो जेव्हा आपण मेक इन इंडिया असं जेव्हा घोषवाक्य आपलं होतं आणि प्रत्येक शाळेपासून प्रत्येक महाविद्यालयापासून ते टेक्निकल इन्स्टिट्यूट पर्यंत आपल्याला इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन हे जे सगळे शब्द आपल्याला अगदी परीक्षा पर चर्चा पासून म्हणजे लहान मुलांच्या अभ्यासापासून हे आलेले आहेत. त्याचा कुठे त्याच्या मागे ही एवढी दूरदृष्टी आहे हे आपल्याला इथे दिसून येतं की हे जे सगळे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आणि हे पाकिस्तानमध्ये होऊ शकलं नाही. आणि त्यांनी ते जोखलं देखील नाही की आपण किती पुढे गेलेलो आहोत. आणि या मागच्या 5 ते 10 वर्षांमध्ये हा एवढा जो काही फरक पडला आणि तो आपल्याला आकाश असो किंवा त्यातलं जे राजेंद्र रडार आहे त्यात असो, हे आपल्याला अगदी प्रकर्षाने जाणवून आलं. आता असं म्हणायला गेलं तर टेक्नॉलॉजी इज अवेलेबल एव्हरीवेअर, पण योजक तत्र दुर्लभ. जिथे टेक्नॉलॉजी जी वापरायला हवी ती त्या ठिकाणी सटीकपणे वापरली देखील जाते. आणि हा जो युद्धाभ्यास आहे तो जो शांतता काळामध्ये केला गेला आणि तो आपल्याला आज उपयोगी पडतोय. निश्चितच मला त्याच्यावर यायचं आहे. पण आपल्याकडे ड्रोनच्या बद्दल खूप चर्चा झाली आता. आणि दोन्ही बाजूनी, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही बाजूनी ड्रोन हल्ले एकमेकांवरती झाले. हे ड्रोन वॉर गेल्या 2 दिवसात आपण बघितलं. का हे झालं असावं, त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे, त्याच्याबद्दल तू सांगशील? कारण याच्याबद्दलची जी माहिती आहे ती प्रेक्षकांना नाहीये. प्लीज. बरोबर आहे विलास. ड्रोनचे हल्ले आता वाढलेले पाहायला मिळत आहेत. जेव्हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला तेव्हा ड्रोनचा वापर झाला होता. आधुनिक युद्धाचं नवं हत्यार हे ड्रोन बनलेले आहेत. कारण ड्रोन चालवण्यासाठी एखाद्या पायलटची गरज नसते. ड्रोन कुठेही पाठवून हल्ला करता येतो. त्याच्यामुळे आधुनिक जे युद्ध आता होत आहे त्याच्यामध्ये नवं हत्यार हे ड्रोन बनलेले आहेत. आत्मघातकी ड्रोन सुद्धा आलेले आहेत मार्केटमध्ये. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर ड्रोनचे हल्ले केले जात आहेत. पाकिस्तानकडून भारतावर ड्रोन पाठवले जात आहेत. 300 ते 400 ड्रोन पाकिस्ताननं पाठवलेले होते. दरम्यान लॉयटस म्युनिशन्स म्हणून ड्रोनची ओळख ही आता निर्माण झाली आहे. म्हणजेच आत्मघातकी असे हे ड्रोन आहेत जे तिथं जातात, ते ठिकाण निवडतात आणि त्यानंतर तिथं जाऊन त्यांचा ब्लास्ट होतो. कामिकाझे ड्रोन्स अर्थात आत्मघातकी ड्रोन्स यांना म्हटलं जातं. आणि या ड्रोनच्या माध्यमातून हल्ले घडवले जात आहेत. टार्गेट अपलोड केल्यास शोधून हल्ल्याची क्षमता या ड्रोनची असते. हे ड्रोन जिथं आपल्याला हल्ला करायचा आहे त्या टार्गेटपर्यंत जातं आणि त्यानंतर त्याचा ब्लास्ट केला जाऊ शकतो. ड्रोन्समध्ये सेन्सर आणि स्फोटक सुद्धा भरता येत आहेत. त्याच्यामुळे
आधुनिक युद्धाचं हे नवं हत्यार बनलेलं आहे. स्वस्त सुद्धा असतात. ऑब्व्हियसली ड्रोनच्या थव्याकडून हल्लाबोल म्हणजेच ड्रोन स्वाम हे सुद्धा होत असतं. याचाच अर्थ अनेक ड्रोन्स हे एकाच वेळी पाठवले जातात आणि त्याला ड्रोन स्वाम म्हटलं जातं. त्याच्यानंतर रडारपासून लपून राहण्याची ड्रोनची क्षमता आहे. रडारमध्ये ते डिटेक्ट होत नाही, त्यामुळं ड्रोन पाठवणं हे सोपं जातं. टेहळणी असेल, हवाई सुरक्षेची चाचपणी असेल किंवा टार्गेटसाठी अशा पद्धतीनं ड्रोनचा वापर केला जातोय. त्यामुळं आता जे युद्ध होत आहे त्यामध्ये सर्रासपणे ड्रोनचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय. मानवरहित असल्यानं पाडलं तरी जीविताला धोका नाही. एखादं जर आपण फायटर जेट पाठवलं तर त्याच्यामध्ये पायलट असतो, मात्र ड्रोनमध्ये तशा पद्धतीचा कोणताही पायलट नसतो, मानवरहित असतं. त्यामुळे जीविताला धोका नाहीये. हवाई हल्ल्याच्या तुलनेमध्ये ड्रोन्स हे स्वस्त आहेत. त्यामुळे सुद्धा आता जेव्हा एक प्रकारे संघर्ष केला जातोय किंवा टार्गेट केलं जातंय ते ड्रोनच्या माध्यमातूनच केलं जातंय. विलास, अगदी बरोबर आहे फरा. आणि त्याचबरोबर जी पारंपरिक युद्धनीती होती ती युद्धनीती ते वॉरफेअर आता बदललेलं आहे आणि त्यामुळे सैन्य जे आहे ते जमिनीवरती न लढता ड्रोन्सच्या माध्यमातून किंवा अत्याधुनिक माध्यमातून सुद्धा एकमेकांवरती मारा करताना आपण पाहतोय. या सगळ्याबद्दल आणि खास करून पाकिस्तानबद्दल, पाकिस्तान एक प्रकारे चक्रव्यूहात अडकलाय आणि हा चक्रव्यूहात अडकलेला पाकिस्तान स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतोय का, याबद्दलही आपल्याला आपल्या